शेतकरी बांधवांचा एक समज आहे की जर टेम्परेचर जास्त असेल, काडी जास्त तापत असेल तर गर्भधारणा ही 100% शक्य आहे. तर तसं नाही. 42-43 अंश सेल्सिअसचं जर तापमान किंवा टेम्परेचर आपल्या भागामध्ये असेल तर हे एक दुष्परिणाम शेतकरी बांधवांसाठी आहे. आणि शेतकरी बांधवांना काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्या भागामधलं जे टेम्परेचर 35-36 अंश सेल्सिअस आहे ते त्या काडी पक्वतेसाठी किंवा काडी तापण्यासाठी किंवा गर्भ होण्यासाठीचं योग्य तापमान आहे. अति तापमान असेल तर जास्त गर्भधारणा होते, हे साफ चुकीचं आहे. जर टेम्परेचर जास्त असेल तर आपल्या जो द्राक्षाच्या काडीमधला जो डोळा तयार होण्याची प्रोसेस असते किंवा जो गर्भ तयार होतो तो अति टेम्परेचरमुळे तो गर्भ मरण्याची देखील शक्यता जास्त असते. यासाठी शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे, ड्रीपमधून पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि याच्याबरोबर मॅजिक जेल हे प्रोडक्ट दिलं पाहिजे जे की मुळ्यांना चिटकून बसतंय, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. जरी झाडाला पाणी कमी भेटलं तरी पण ते झाडाला तो जो ताण येणार आहे पाणी कमी असण्याचा तो ताण भासणार नाही. ह्याच्यासाठी 250 ग्रॅम पर एकर या हिशोबानं मॅजिक जेल हे प्रोडक्ट द्यायचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की सध्या शेतकरी बांधव लिओसिनचा वापर करतायत की गर्भधारणा व्हायला पाहिजे, पण या टेम्परेचरमध्ये मुळातच काडीची वाढ फारशी होत नाही. आणि त्यात जर तुम्ही टिल्ट, वेस्पा किंवा लिओसिन सारख्या केमिकलचा वापर करून फूट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असाल, कारण जर तुम्ही वाढ आता नियंत्रित केली तर तुम्हाला पाहिजे तशी फुटीची वाढ तुम्हाला मिळणार नाही. शेतकरी बांधवांनी फुटीची अवस्था काय आहे या हिशोबाने या केमिकलचा वापर आपल्या द्राक्ष बागेमध्ये करून घ्यायचा आहे की गर्भधारणा आपल्या बागेमध्ये या माध्यमातून होणार आहे ती व्यवस्थित आणि सुरळीत करून घ्यायची आहे. धन्यवाद.